हॅलो. हा. तो माणूस आहे का बाई आहे तुम्ही आता? आता इथं एका बाईच्या घरी येईल मी. त्याच्यात मिस्टर बाहेर जाणार आहेत. बरं चालतं, मग ह्या नंबर लावतो. पण ती स्टोरी सांगतो तुम्हाला. हॅलो. हा हा सांगा. पण ती स्टोरी सांगतो. हा, तुमचा मालक बाईच्या आवाजात बोलतोय. बाईच्या आवाजात बोलन का? इमानदार त्या दिवशी मी एवढं डचकलो. मी काय म्हणतो, हॅलो, मला तुमच्या संग बोलणं लय मोठं आज. काय बोल नाही सांगा ना. लय मोठं बोलणं. मी एक सांगू का, माझ्या मम्मी पप्पांना माझं 17.5 वर्ष मी सध्या 17.5 वर्षाची आहे. बोला. हा. मग काय करायचं होतं मला बँकेचं काय म्हणून तीनदा बँकेत आले कशासाठी काय म्हणजे माझ्या खात्यातले पैसे काढणार आहे का? हा नंबर तुम्हाला खरं सांगा भेटलेला नाही. एका मुलीने नंबर दिलेला आहे तुम्हाला. हा नंबर एका मुलीने दिला होता का? माझा 88. आता पहिले बोलणं झालं त्या नंबरवर लावला तुम्ही. त्या दिवशी किती पोर करून आणले. आता हे तुमचा नंबर आहे ना? हा माझ्या मिस्टरचा नंबर आहे. पण मला सांगा ना की 88. आता नंतर सांगतो म्हणलं. मला हे बँकेतून पैसे काढ द्या. मी अर्ध्या घंट्यात बोलला होता. तुम्ही बार फोन लावता तुम्ही मला. तर मी बार फोन लावतोय का? नाही. मग मी लावते फोन बार. कधी माणसाचा आवाज काढला तुमचा मालक. त्यांची ते माणसाचा आवाज काढा आणि मला शिव्या दिल्या मारण्याच्या. जवळ होता ना मालक. मग आता काय मिळेल तुमचा? मग आता मेळ हा आहे की जसं तुम्हाला हा नंबर कोणी दिला होता माझा? एका मुलीने दिला होता ना? खरं सांगा. ते आता बोलणं करायचं का काय अर्ध्या घंट्यानं? आता बोलू बा आपण पद्धतशीर. आता तर मुलीनं नंबर का? हॅलो. मी बंद नाव घेऊ खरं सांगतो की बा काय काय नाही पोझिशन. अर्धा घंटा मला फक्त बँकेतून पैसे काढू द्या. जरा मला रिलॅक्स होऊ द्या. जरा एखादी बिअर बिन मारतो मी टेन्शन मध्ये आज. बरं एक मिनिट. फोन मी याच्या अगोदर तुम्हाला केला का तुम्ही मला केले? हा. फोन याच्या अगोदर मी तुम्हाला केले की तुम्ही मला केले? हा तर मी आज केली तुम्ही. हा मी केली ना फोन तुम्हाला. बरं आता खोटं का पैसे केले म्हणून? हॅलो. हा. आता नाव दिवस सारं येत आहे ना. आता बंद मोबाईल भरून टाकलाय ना. नवीन मोबाईल घेतला. नाव येत नाही तर नाव काय बरं तुमचं तेवढं तर सांगा ना. मग नाव येते ना. आता नाव आलं असेल तिच्या मोबाईल. नाही येत नाव. आमच्या फोनवर कसं येईल ना? कसं? आमच्या फोनवर येत नसते येत नाव. 100 मोबाईल म्हणून लावू का फोन तुम्हाला? हा 100 मोबाईल आहे माझ्याजवळ डबल. 100 काय? 100 मोबाईल. 100 जे आता व्हिडिओ कॉल करत तो. बरं पण हे नंबर दिले कोण तुम्हाला? बरं हे आता झालं का बोलणं? डन झालं का? आता पैसे आणू बँकेतून जाऊन काढू? नंबर दिले कोण? एवढं प्रश्नाचं उत्तर काय एका मुलीने दिले का? प्रश्नाचं उत्तर नंतर जे बोलणे ते होईल. नंतर प्रश्नाचं उत्तर भेटेल तुम्हाला. सारे उत्तर भेटतील ना. हॅलो. एका मुलीने नंबर दिलेला आहे तुम्हाला? मी काय म्हणतो, हॅलो ऐका ना. सारे उत्तर तुम्हाला आज दुपारपर्यंत सारे उत्तर भेटतील. फक्त मला अर्धा घंटाचा टाइम द्या. मी तुम्हाला हे नंबर लावू का त्या 88 वाल्याला लावू? याच नंबरवर ते तर तुमच्याजवळ राहते ना वाटतंय. आता माझ्या जवळ आहे ना. 2 दिवस मिस्टर बाहेर जाणार आहेत. बरं चालतं, मग ह्या नंबर लावतो. पण ती स्टोरी सांगतो तुम्हाला. हॅलो. हा हा सांगा. पण ती स्टोरी सांगतो. हा. हॅलो. हा. तो माणूस आहे का बाई आहे तुम्ही आता? आता इथं एका बाईच्या घरी येईल मी. तर तसं तुमचा मालक बाईच्या आवाजात बोलतोय. बाईच्या आवाजात बोलन का? इमानदार त्या दिवशी मी एवढं डचकलो. मी काय म्हणतो, हॅलो. हॅलो. हा. तर आता मी अर्ध्या घंट्याला लावू का जरा फुरसतीन जरा? हा हा हा. हो ना. नंतर बंद मी माझा ऍड्रेस सांगून देतो. आणि तुम्ही संभाजीनगर मध्ये आहे ना? तुम्ही कुठे पण तुम्ही कुठले एवढं सांगा. कोणत्या जिल्ह्याचे? मी हॅलो ऐका ना तुम्ही. हा. तुम्ही संभाजीनगर मध्ये आहे ना? आता तुम्ही कोणत्या जिल्ह्याचे ते सांगा ना. तुम्ही ऐकून तर घ्या पहिले, मग ऐकायचा ना. हा. पटकन राहिल्या. हा मिस्टर होते बोला. तर नंतर लवकर म्हणलं बँकेत चाललो होतो मी आता.
हो तर मला बँकेचं काय म्हणून तीनदा 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 बँकेत आले कशासाठी काय म्हणजे माझ्या खात्यातले पैसे काढणार आहे का? तुमच्या खात्यातले? हा तुमच्या खात्यात किती जमा आहे? म्हणजे ते विचारणार का किती जमा आहे काय मग काढून घेणार का? तुमच्या खात्यात कशाला काढणार आहे मी? ते नंबर थोडी दिलं ते. हो नंबर जसं मग कशासाठी विचारणं चालू बँकेत मी जे बँकेत चाललो असं किती वेळ आणि माझ्या खात्यातले काढून राहिलो मी. हो तर काढा तर मग मला तीनदा तीनदा का विचारायचं मी बँकेत चाललो म्हणून. तर मला बोलायचं आहे म्हणून म्हणलं तुम्हाला. आता तुम्ही जर रिपोर्ट देऊ लागला तुम्ही येणार होत्या काय आहे तर मी कधी देऊ लागते रिपोर्ट? मी आता मोबाईल फोडून टाकला तर नवीन घेतला होता 30,000 रुपयात. मग आता मी रिपोर्ट काय द्यायला लागले म्हणून तुम्ही फोन फोडून टाकला होता का? मग तुम्ही त्या दिवशी किती फोन लावले की नाव सांगा. हा मी म्हणले फोन लावू नका तर मग परत फोन लावायची काय गरज आहे? फोन लावायचा म्हणजे काही काम असेल म्हणून फोन लावते ना माणूस. मग फोडा कशाला? मग तुम्ही किती बोलू लागलाय म्हणे ह्या नंबर लावा त्या 88 वर आत्ता लावला मी. बरं ते आता डिलीट मारला समजा. हा मग ही नंबर तर चालू ठेवा मग बोलायला. तर मग मी सांगितलं ना फोन लावायचा ना म्हणून या नंबरवर. या नाही कोणत्याच नाही मला बोलायचंच नाही सांगितलं होतं का नव्हतं? मग तुम्ही म्हणता फोन फोडा मग परत फोन फोडा तर लावायची काय गरज माझ्या फोनवर फोन. तुमच्या टेन्शन मध्ये होल्डर त्या दिवशी तुम्ही घडी फोन लावू लागले ना. फोन मी नाव लावू लागले. सांगा नाव सांगा. हा मी लावू लागले फोन. मग ते हे 92 वाल्यावर नंबर नव्हता लावला 3 वाजता 4 वाजता. पण मी लावू लागले फोन मग. तुम्हीच बोलू लागले होते ना. मी सांगत होते की या नंतर फोन लावायचा नाही. तुम्ही काय म्हणू लागल्या होत्या मला नाव सांगा. मग सांगितलं होतं ना खोटं नाटक नाव सांगितलं ना खरं थोडं सांगितलं होतं. झालं जेवण झालं? हो तुमचं नाव काय पण सांगितलंच नाही. जेवण झालं का म्हणलं तुमचं? नाव काय? जेवण झालं की जेवण? हो काय खाल्ली का नाही भाजी? भाजी मटण खाल्लंय. बाप सोमवारचा आज? हा चालते. सोमवारचा आम्ही तर मराठी लोक आहे आम्हाला चालते सोमवारचा. आम्ही कधी खातो मराठी ते जात धर्म पात वगैरे काही नसते. तर जाऊ का मग बँकेत नंतर फोन लावतो फुरसतीनं. कशाला? काम आहे म्हणून म्हणतो आम्ही. मटण बिटन काही नाही खाल्लं मी. गोबीची भाजी खाल्ली. हो ठीक आहे मग लावू का नंतर फोन आता तुमच्याजवळ राहील ना. मी काय सांगितले होते तुम्हाला की आता फोनवर आता थोड्या वेळानं बोलायचे नंतर लावा. मग आता लावा तर काय बोलायचं ते तुम्ही म्हणे मी नंतर लावतो. मग परत फोन लावला. मला परेशान करणं चालू आहे का बार फोन लावून? नाही मला बोलायचं आहे फक्त एका जिंदगीचं मी तुम्हाला आलो. काय असेल तर बोला ना. मी जिंदगीची एकदाच बोलणार तुम्हाला कवा माहिती आहे का 1 वाजता मला फोन येईल तुम्हाला. असं जिंदगीत किती वेळ झाले बोलणं एकदाच बोलणार आहे प्रत्येक वेळेस एवढं बोलायचं. पण मला एक सांगा हा नंबर तुम्हाला भेटला कुठून कसा भेटला होता माझा 8888? हे बंद मी आज बंद 1 वाजता सांगणार तुम्हाला बस. नाही मला सांगा ना आता सांगा. तर मला आता पहिले पैसे तर काढ द्या बँकेतून मला. आता सांगा तरच मग फोन ठेवते. नाही 8888 वर फोन लावायचा नाही तर माझे मिस्टर दोन्ही फोन घेऊन चाललेत मग. नाही 88 नाही याच्यावरच लावीन मी. मग हे पण फोन घेऊन चालला देते मी त्या माझ्या मिस्टर जवळ. मग कोणत्या याच्यावर लावू? मग मला आता सांगा काय तरच मग मी फोन घेत जाईन. मला तुमच्या संग बोलणं लय मोठं आज. काय बोल नाही सांगा ना. लय मोठं बोलणं. मी एक सांगू का माझ्या मम्मी पप्पांना माझं 17.5 वर्षाला मी सध्या 17.5 वर्षाची आहे. बोला हा मग काय करायचं? चालतंय ना मग 17.5 वर्षाला. तर झालं काय मग? बस म्हणून बोलणं आहे तुम्हाला आज. हा काय बोल नाही? लय मोठं बोलणं आहे आज. काय म्हणून मी मोबाईल फोडा लागला 30,000 रुपयाचा मोबाईल फोडा मी राहणार. काय बोल नाही काय? लय मोठं बोलणं आहे बोलील ना मी नंतर ह्याच नंबरवर. लय मोठ्यापैकी एक वाक्य सांगा किंवा एक शब्द सांगा. एक शब्द म्हणजे लय मोठं बोलणं आहे. काय नेमकं? दादा नंतर लागेल ना बोलणं. आता एक शब्द सांगा ना नाहीतर हा फोन ब्लॅकलिस्ट मध्ये टाकून देईन मग. दिल्याचं मी टाकसान कसं काय कोणते. मग एक शब्द सांगा ना काय बोलायचं सुरुवात एक शब्द. एक शब्द आता तुम्ही जे बोलल्या ते शब्द राहील. प्रेमाची गोष्ट आहे का? हा हा मग तसं बोला ना स्पष्ट कशाची गोष्ट आहे? मग असं तर तुम्हाला समजतंय मग जितके म्हणले जितके पैसे देऊ शकतो ना आम्ही. हो तर काय बोलायचं मग बोलायचं काय याच्यावर?
आता तुम्ही काय म्हणलं पहिले शब्द? काय तुम्ही तुमच्या तोंडातून आता काय शब्द निघाला? काय निघला? आता तुम्हाला पलटी मारून राहिले डायरेक्ट. हो तर काय बोलायचं काय? बहीण भावावरचं प्रेम असतं. बहीण जसं भावावर प्रेम करतो तसं. बाप बेटीवर संपला विषय. मग कसं? बरोबर. हो, बहीण भावाचं प्रेम. बरोबर, राईट. हा मग नंतर एखादा Right. बाप मुलीवर करतो हे एक आहे. दुसरं कोणतं आहे मग ते सांगा आता. बस. हो, ते प्रेम राहायचे आहे ना? हं? प्रेम राहायचे ना? हं. आमचं बी काही प्रेम असेल म्हणून आम्ही म्हणलं तुम्हाला अर्धा घंटा आम्हाला चालत द्या. प्रेम आहे का माझ्यावर? कोणत्या नात्याने प्रेम आहे? प्रेम आता भावाचं राहील. म्हणजे भाऊ बनता का माझा? आता भाऊ बनायला काय अडचण नाही. मग भाऊ बनता का लवर बनता का कोणी इश्क बाजीगर बनता? आता तुमच्या मनावरून ऐकायचं आहे म्हणून हे चालू आहे म्हणून तर तुम्हाला म्हणलं. सुरुवात तुमची. काय बनायचं? एकदाच बनायचं. काय बनायचं? आता तुम्हाला म्हणलं काय एकदा बँकेतून ते पैसे काय आणते बनायचं? म्हणून. हा? बनायचं काय? तर तुम्ही म्हणतात ते हिशोबानं ना. भाऊ बनायचं का? तुम्ही म्हणलं ते हिशोबानं बरं टाकते. भाऊ बना माझा. ठीक आहे. भावाचं होईल का ते? मग बाप बनता का? बाप राहते का? बाप राहते साला. ते आमदारचं गाणं नाही ऐकेल का तुम्ही? मग भाऊ बनता का? ते आमदारचं गाणं नाही ऐकलं? बाप मला ते नका सांगू. भाऊ बनता का मग? भाऊ कशाला म्हणू? भाऊ आवाजच कानात बसू राहिलाय ते असं कसं. बाप बनता का? आवाज कानात भरला आणि ते बाप थोडी बनणार आहे. मग मित्र बनता का? हा? मित्र बनता? बाबा तुमच्या हिशोब. मग बॉयफ्रेंड बनता का? नाही प्रश्न काय बनता? पटकन उत्तर आहे आज. तुम्ही बोलायपेक्षा मी बोले. हा सांगा काय बनायचंय? आजचा नक्की वादा आहे ना? हा? आजचा वादा पक्का आहे ना? कशाचा? भावाचा का बापाचा? काय बनायचं तुम्हाला? तुम्ही जे म्हणता काय बनायचं? तुम्ही म्हणसान ते. भाऊ बना. भाऊ बनल्यावर लाची माणसान तुम्ही. हा? लाची माणसान मग भाऊ बनल्यावर. काय होतं? लाची. हा मग भाऊ नाही भाऊच आहे मग तुम्ही माझा. काय लाची बांधणं लागेल मग बहिणीची मला. राखी बांधते ना. मग राखी बांधायला काय झालं? तिथे संभाजीनगर मध्ये येणं लागेल ना मग. मी माझा मिस्टर दोघं येऊ राखी बांधायला. त्याच्यात काय? आता मिस्टरला कशाला आणून राहिले माझा? मी चिन्ह ऐकला. मग राखी बांधायला लागेल ना. माझे मिस्टरांना मी सोडत नाही कुठंच. पण हा नंबर कोण? मला एवढं सोपं सरळ प्रश्नाचं उत्तर द्यायचं की हा नंबर तुम्हाला एका मुलीने दिलाय का त्या मुलीच्या आई वडिलांना दिलाय का तुम्हाला कोण दिलाय बरं हा नंबर आणि कशासाठी दिला होता? मला खरं सांगा. मी आता तुम्हाला बोलले ना. आता तुम्हाला विश्वास आला असेल ना. खरं सांगा कोण दिला हा नंबर? मी काय म्हणतो मला बँकेत जाऊ द्या. मी अर्ध्या घंट्यात तुम्हाला नंबर दिला कोण ते तर सांगा. सविस्तर बोलणं आहे मला. तुम्ही कुठून बोलता ते तर सांगा. बंद सांगेन मी तुम्हाला ऍड्रेसवर. कट काऊन करू राहिल्या? कट नाही केला. बोला. काय करू राहिले? 1 वाजला का? काय नाही अजून 12 वाजले. तुम्ही काय करू राहिल्या? तुम्ही तर बोलले ना मला की मी थोड्या वेळा दुपारून फोन लावतो म्हणून. हो ना. आता बंद नाही केलं का तुम्ही? काय नाही बंद केलं का? मोबाईल नाही ते बंद केला का? तुम्ही बोलले ना दुपारून फोन लावते सविस्तर सांगते. मग सांगा ना. आता झाली की दुपार? नाही 1 वाजता आहे ते. आता जरा हा? तुम्ही घरीच आहे ना? हा. बरं लावू का नंतर मग? आता डायरेक्ट 1 वाजता आला पाहिजे माझा. जेवण करा. तब्येतीची काळजी घ्या जरा. हा. तब्येत खराब होईल. टेन्शन मध्ये नाही तर. मला टेन्शन लय येऊ राहिलं ना. आता तुम्ही नाव सांगत नाही चोरासारखं. नाव बंद सांगतो दुपारी. टेन्शन ना घेऊ. मी लावतो मी तुम्हाला फोन. हा किती कोण आहे काय ते सांगत नाही. बंद सांगतो 1 वाजता. बर.